चला बाळांनो, आज मस्तपैकी राजमाची भाजी बनवते बघा. माझी मुलगी बनवते, ती हमेशाच बनवत असते, खूपच छान बनवते. तिला म्हणलं चला आज मी तुझा भाजीचा व्हिडिओ घेते. हे बघा, राजमा रात्री भिजायला ठेवले होते आणि सकाळी कुकरला शिजून घेतले, मस्त मऊ शिजून झालेले आहेत बघा. तर त्याच्यानंतर तिने घेतले टमाटे वाटायला आणि हे फोडणीसाठी घेतले. हे बघा, तेल टाकलंय, तेजपत्ता तेल गरम झाल्यावर आणि अख्खे मसाले टाकले. अख्ख्या मसाल्यामध्ये लवंग, इलायची आणि दालचिनी आहे आणि जिरं बघा. हे मस्तपैकी आता परतून घेतलेला आहे आणि कांदा एकदम चॉप करून घेतला आहे बारीक बारीक, तो पण परतून घ्यायचा आहे छान लाल होईपर्यंत. आणि टमाटे बारीक करून घेतलेत, टमाट्याची प्युरी करून घेतलेली वाटून. काही मसाले नाही पण खूपच छान होतं. आता अद्रक लसूणचं वाटलेलं वाटण टाकायचं आहे. अद्रक लसूण कोथिंबीर आहे, त्याच्यात एक मिरची पण आहे. आणि आता अख्खे मसाले घेतलेत आपल्या रोजचे. शिमला मिरचीची पावडर आहे, घरचं लाल तिखट आहे, गरम मसाला, हळद आहे आणि चवीप्रमाणे मीठ आहे. हे पण तेलामध्ये आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला वाटून घेतलेले टमाट्याचं वाटण ते पण टाकून द्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे आता तेल सुटेपर्यंत. त्याच्यानंतर टाकायची आपल्याला कस्तुरी मेथी, हाताने बारीक करून घेतली होती प्लेटमध्ये, आणि आता ती पण टाकून आणि छान परतून घ्यायचा आहे. आता मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर टाकायचे राजमा शिजून ठेवलेले, तर राजमा टाकून पुन्हा आपल्याला परतून घ्यायची आहे भाजी. हे बघा, खूपच मस्त बरं का. हे भाकरीबरोबर खाल्ले आम्ही, भाकरीबरोबर खूपच छान लागते. आणि आता टमाटे वाटलेले होते, त्याच्यामध्येच पाणी टाकून आणि घ्यायचं तुम्हाला जसं पाहिजे तसं. पण ही भाजी ना जाडसर चांगली वाटते, जास्ती पातळ नाही, जास्ती जाड नाही आहे, मिडियममध्ये पाहिजे बघा. छान आता उकळ काढून घ्यायचं आहे त्याला. राजम्याला पण तिखट मीठ सगळं लागायला पाहिजे, छान उकळून झालेलं बघा. आणि आता हा किचन किंग मसाला आहे, तो पण टाकून द्यायचा आहे. झाले आता कोथिंबीर टाकून देऊया. भाजी तयार आहे मस्तपैकी. चला आता आपण काढून घेऊया. खूपच छान झालेली आहे बरं का भाजी. एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि भाकरीसोबत खाऊन बघा एकदा, नाही तर मग भातासोबत. चला मग आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ